तुझ्या बहिणीने आमच्या विरोधात केलेली बलात्काराची केस मागे का घेत नाहीस, एवढा जाब विचारत एका तरुणावर 5 जणांनी असा हल्ला केला की पाहणाऱ्यांचाही अंगावर काटा येईल. कुऱ्हाड, चाकू, लोखंडी रॉड आणि त्यानंतर दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केलाय. या संपूर्ण थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील गेवराई शहरालगत 26 मे रोजी घडली. काही महिन्यांपूर्वी 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत आरोपींनी संबंधित तरुणाला अडवून जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप केलाय. सीसीटीव्ही मध्ये आरोपी कुऱ्हाड, चाकू आणि लोखंडी रॉडने तरुणावर वार करताना दिसत आहेत. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला दगडाने ठेचण्यात आल्याचेही फुटेजमध्ये कैद झाले. एवढेच नव्हे तर आरोपी काही वेळाने पुन्हा घटनास्थळी परत येऊन जखमी तरुणावर पुन्हा हल्ला करत असल्याचेही दिसत आहे. या हल्ल्यात तरुणाचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले असून डोके, चेहरा आणि शरीरावरही गंभीर दुखापत झाल्या आहेत. त्याच्यावर गेल्या महिन्यांभरापासून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सचिन राठोड, अरबाज शेख आणि अन्य 3 अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप आरोपी फरार असल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला असून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मी तिथं जेवायला गेलो होतो. तिथं 5-6 जण आले. तिथून मी त्यांना म्हणलो काय, तर त्यांनी मला म्हणले, तर डायरेक्ट त्यांनी गचंडी धरली. ते म्हणले तुझ्या आईने तुझ्या बहिणीने केस केलेली, तू माघार घेतो का नाही? मी म्हणलो मी कशामुळे माघार घेऊ, तुझे अत्याचार केला ते अत्याचार करणारच ना. त्यांनी डायरेक्ट काय केलं, त्यांनी डायरेक्ट नाही बोलता त्यांनी डायरेक्ट कुऱ्हाडीने वार केला डोक्यात. कुऱ्हाडीने वार केला तर मी पळायचा प्रयत्न केला. तर माझ्या मित्राला काय केलं, त्यांनी डायरेक्ट पिस्टन केली. त्यांनी पिस्टन केलं तर माझा मित्र पळून गेला. तिथून मग त्यांनी काय केलं, डोक्यात मारल्यानंतर त्यांनी बाहेर उडून काढलं. बाहेर मी पळून चाललो तर त्यांनी डायरेक्ट दगडावर पाठीमागून दगडावर मारलं त्यांनी डोक्यात. तर मग खाली पडलो. त्यांनी येऊन डायरेक्ट चेचाच केलं दगडात. डायरेक्ट पायावर त्याच्यावर टाकायला लागले बरगाडी, त्याच्यात दगड टाकले डोक्यात त्याच्यात. तर त्यांनी मग डबल येऊन मारा लागले. तर डबल येऊन मारा लागले. त्यांना म्हणलो जाऊ द्या, मारू नका. त्यांनी मोबाईल मध्ये शूटिंग काढल्या, ते केल्या. मोबाईल मध्ये हसू म्हणायला लागले, याला कसं मारायचं. ते त्यांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ कॉल चालू होता आणि काय चालू होतं, व्हिडिओ शूटिंग काढल्या त्यांनी भरपूर असं अत्याचार केला माझ्यावर. काय नेमकी तुमच्या बहिणीने तक्रार दिलेली होती, काय गुन्हा होता तो गुन्हे माझ्या बहिणीवर अत्याचार केला होता त्यांनी 5-6 जणांनी येऊन असं छेडछाणी केली होती. मागे गुन्हे मागे म्हणून तुम्हाला मारहाण झाली? हा, माग गुन्हा घे म्हणून हाणमार झालेली. तुम्हाला नेमकं तिथून मग कुणी वाचवलं? किती वेळानंतर तुम्हाला तिथे लोक पोहोचले? जेव्हा माझा मित्र घरापर्यंत पोहोचला तेव्हा माझी बहीण आणि ते सगळे आले तिथं. तेव्हा मग अँब्युलन्स मध्ये टाकून नेलं. तेव्हा मला होशच नव्हता. आणि मग आता तुम्ही पोलिसात तक्रार दिली आहे का, आणि काय मागणी असेल? तक्रार पोलीस साहेबांपाशी तक्रार दिलेली आहे. त्यांची फक्त मागणी माझी, त्यांना फक्त अटक करावं, त्यांना चांगली सजा द्यावा. त्यांना कोण लोक होते तुम्हाला मारायला? सचिन, हा बघ सगळं ओळखीतो मी त्यांना. सचिन बबन राठोड, कृष्णा लहू थोरात, तो अरबाज शेख, ते 3 होते. आणि ते 2 जणांनी मास्क लावलेलं होतं, बांधून होते ते 2 जण तोंडाला. आता तुमच्या आईने पण अर्ज दिला, नेमकी काय तुम्हाला भीती वाटते त्यांच्यापासून? मला आमच्या घरात सगळ्या फॅमिलीला धोका आहे त्यांच्यापासून. ते अजून धमकी देतात, तुम्हाला जीव मारून टाकेन, आता तर जीवच सोडत नाही, ते असं म्हणतात. आरोपींची नेमकी काय पार्श्वभूमी, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं सांगतात ना. ते भयानक गुन्हेगार आहेत ते सगळे. त्यांच्याकडे गावठी पिस्तूल ते सगळं विकतात. ते सगळं 2 नंबरचा धंदा करतात ते लोक. दरम्यान आरोपींच्या शोधासाठी 2 विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल कटके यांनी दिली आहे. याच्यामध्ये एक गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली होती. त्या संदर्भामध्ये खुनाच्या प्रयत्नासह अॅट्रॉसिटीचा हा गुन्हा 5 आरोपींवर दाखल आहे. त्यातील 2 आरोपींची नावं आहेत, 3 अनोळखी आरोपी आहेत आणि त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला असून त्यावर तपास चालू आहे. यातील जो आरोपी आहे सचिन राठोड, याच्यावर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याची आहे आणि
त्याचबरोबरीने त्या आरोपींना अद्याप अटक झालेली नाही आहेत, फरार आहेत. तर त्या संदर्भामध्ये गेवराई पोलीस स्टेशनचं एक पथक आणि आमच्या ऑफिसचं एक पथक त्याच्या मागावर आहे आणि लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. आणि त्याचबरोबरीने त्यांची एकूण पार्श्वभूमी पाहून त्याप्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. मात्र ज्या तरुणाला मारहाण झाली त्यांच्या आईने सुद्धा आपल्याकडे आणि पोलीस अधीक्षकांकडे अर्ज दिलाय की आमच्या जीवितास या सर्व लोकांकडून धोका आहे, कारण ही सर्व लोक जे आहेत ती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यावरती काय आपलं? बरोबर आहे. त्या संदर्भातच आरोपी अटक झाल्यानंतर त्यात अशी वेगळी काही नाही, परंतु ह्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने जी काही कायदेशीर कारवाई आहे अटकेपासून तर सर्व गोष्टी करण्यात येतील. त्याचबरोबरीने त्यांचं पूर्णपणे रेकॉर्ड तपासून अद्याप सध्या तरी जो 2 आरोपीपैकी एकाचं नाव डिस्क्लोज आहे त्याच्यावर दिसत आहेत जे काय आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याचे रेकॉर्ड दिसत आहे आणि इतर आरोपीही निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याकडनंही त्यांच्या जे काही क्रिमिनल रेकॉर्ड असेल त्याप्रमाणे त्यांच्यावर सख्तात सक्त अशी प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल. या प्रकरणातील पुढील प्रत्येक घडामोडीची पाठपुरावा आम्ही करत राहू. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.